रामदास स्वामी रामरायाच्या 12व्या वर्षी बोहऱ्यावरून म्हणजे लग्न मंडपावरून निघून गेले. नंतर ते खूप मोठे संत झाले, मोठे संत झाले, त्यांची कीर्ती पूर्ण झाली. पण त्यानंतर त्यांच्या पत्नीचं काय झालं हे आपल्याला अजून म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही. तर रामदास स्वामींच्या घरच्या लोकांनी तिला सांगितलं का तू घरी ये राहा वगैरे. ती म्हणाली नाही, आणि तिने दुसरं पण लग्न केलं नाही. पण तिने स्वतः शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये मदत करण्यासाठी जसे रामदास स्वामींनी सगळीकडे जाऊन लोकांना शिकवलं, व्यायाम कसा करायचा, लोक धष्टपुष्ट कसे व्हावे, तसं तिने पण एक असं हे घेतलं, व्रत घेतला आणि खेडोपाडी राहून तिने सर्व म्हणजे यांना हिंदू लोकांना एकत्र केलं आणि त्यांना शिक्षण दिलं. तर तिची थोरवी आपल्याला अजून म्हणजे तेवढी माहिती नाही, पण तिने स्वतः नवऱ्याच्या कामामध्येच काम केलं आणि त्यांना अशा प्रकारे तिने सहाय्य दिलं आणि तिने पण शेवटपर्यंत लग्न केलं नाही, पण ती सगळ्यांना मदत करत होती. तर ह्या गोष्टीबद्दल बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही. आपण एवढंच म्हणतो की ते बोलल्यावरनं निघून गेले. सर्वसाधारण असं आहे की एखाद्या मुलगी लग्नाला उभी राहिली आणि नंतर तिचं लग्न झालं नाही किंवा त्या लग्नामध्ये काही अडचण झाली तिच्या म्हणजे प्रतिमेला किंवा घरचं, तर त्या बाईला अपशकुनी म्हणून तिच्याबद्दलच लोक वाईट म्हणत असतात. आणि नंतर काय म्हणतात की चंद्राला आपण पण म्हणतो हो असं झालं हो तिचं आणि त्यानंतर तिचं लग्न झालं नाही. पण तिने हा गोष्टीचा न विचार करताना नवऱ्याच्या कार्यामध्ये पुढाकार घेऊन म्हणजे त्याच्यात डायरेक्ट म्हणजे संबंध न करता तिने त्याच्याबद्दल खूप म्हणजे प्रचार केला असं मला लोकांना सांगावं असं वाटतं. छान, मस्त.